मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एकदा का होईना असं पॉइंट येतो, एक अशी गोष्ट येते, की जिथं आपल्याला माघार घेऊशी वाटायला लागते. असं वाटायला लागतं, की आपण ही सुरुवात का केली असेल? एखादा व्यवसाय असेल, एक नोकरी असेल किंवा आपण एखादं घर सोडून कुठेतरी कामधंद्याला जात असतो. तर ह्या पॉइंटला आपल्याला असा फील येऊ शकतो, की ज्यावेळेला आपल्याला आता माघारी फिरूशी वाटत असते. पण तुम्ही ज्या पॉइंटला आहात, तिथून ज्यावेळेला तुम्ही माघार घेण्याचा ज्यावेळेला विचार करता, त्यावेळेला 2च पॉसिबिलिटी आहेत. पहिली पॉसिबिलिटी म्हणजे जर तुम्ही त्या पॉइंटपासून जर माघारी फिरलात, तर तुम्ही जे काही स्वप्न घेऊन किंवा जी काही स्वप्न उराशी बाळगून ते तुम्ही सुरुवात केली होती, तर ते पूर्ण स्वप्न शून्य होतील किंवा त्याची पॉसिबिलिटी ते स्वप्न पूर्ण होण्याची पॉसिबिलिटी शून्य होऊन जाईल. ते कधीही आयुष्यात परत पूर्ण होणार नाहीत. कारण का तुम्ही त्या पॉइंटवरून मागे सरकलेले आहेत. आणि एक पॉइंट असेल जिथं तुम्ही थोड्या काळासाठी ते तुम्ही तुमचे इमोशन्स, तुमचे भावना कंट्रोल केल्या आणि तुम्ही त्या पॉईंटपासून पुढे मूव्ह ऑन झालात. आणि काय झालं तेव्हापासून तुम्हाला त्या लक्ष्याकडे परत जाण्याचं काहीतरी कारण भेटलं. आणि ह्या ॲटिट्यूडला काय म्हणायचं, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. म्हणजे कधीही हार न मानण्याची आपली जी काही इच्छाशक्ती असते ती तुम्ही जागृत केली. तर मग लक्षात ठेवा, तुमच्या खूप वेळेला असं होईल, खूप वेळेला तुम्हाला असं वाटेल, की मला आता माघारी फिरायची वेळ झालेली आहे. मी जे काही सुरू केलं होतं हे चुकीचं आहे. पण एकच लक्षात घ्या, तुम्ही सुरुवात का केली ह्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा आणि माघारी फिरू नका. प्रत्येक वेळेला फक्त एकच सांगा, की एवढ्या वेळेला फक्त आपल्याला माघार घ्यायची नाहीये. पुढच्या वेळेस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि त्यातूनच तुम्ही जे काही स्वप्न तुमच्या उराशी बाळगलेली असते ते स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहेत. धन्यवाद.